नमस्कार, मी देवांशी सुरेश वाघ. इयत्ता 6वी इ. विषय मोबाईल शाप्ती वरदान. विषय तसा अवघड आहे, कळतंय पण वळत नाही अशी गत आहे. चला ह्या निमित्ताने जरा आत्मचिंतन करूया. डोळे मिटून जर विचार केला तर खरं सांगा, आपण ह्या हातभर मोबाईलवर किती अवलंबून आहोत. मोबाईल शिवाय आपले पानही हलत नाही. त्याला नावं ठेवण्याआधी त्रुटी तर खरं आपल्यातच आहे. मोबाईलचे खूप फायदे आहेत, यात काही वादच नाही. माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मोबाईलमुळे मला माझे छंद जोपासता आले आहेत. ऑनलाईन नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या आहेत. मी शास्त्रीय संगीत, चित्रकला, ऑरिगॅमी इत्यादी ऑनलाईनच शिकले. कोविडच्या काळात शाळेशी आमची नाळ जोडून राहिली ती ह्या मोबाईलमुळेच. आज जगातल्या वस्तू घरी बसल्या सहज मिळू शकतात, ते ह्या मोबाईलमुळेच. यामुळे वेळही वाचतो आणि पैसेही. ज्ञानाचा अथांग सागर आज खुला झाला आहे, ते ह्या इवल्याशा मोबाईलमुळे. वेगवेगळ्या भाषा आपण त्याच्यामुळे सहज शिकू शकतो. प्रत्येक वेळीच आपल्या बरोबर आपले आई किंवा शिक्षक नसते. अभ्यासात काही अडचण आली की हा मोबाईल मित्रासारखा मदतीला धावून येतो. मोबाईलमुळे खरं तर भौगोलिक अंतर पण कमी झाले आहे. किती पण दूर असलेल्या माझ्या नातेवाईकांशी मला संवाद साधता येतो. बँकेत जाऊन तासन तास रांगेत उभं राहण्याची तर गरजच नाही. मोबाईलमुळे सगळी बिले चुटकीसरशी भरता येतात. अहो, माझ्या बसची फी, शाळेची फी, एवढंच काय, आमच्या भाजीवाल्या मावशी सुद्धा मोबाईलवर पैसे घेतात. जीपे करा असं म्हणतात. सुट्ट्या पैशांची तर कटकटच मिटली. माझे आवडते खेळ मी मोबाईलवर आरामात बघू शकते. यावेळची T20 वर्ल्ड कपची मॅच प्रवासात असल्यामुळे आम्ही सर्वांनी मोबाईलवरच बघितली. भारताला अजिंक्यपद मिळालेला तो क्षण आम्ही या मोबाईलमुळेच अनुभवू शकलो. हे सगळं खरं आहे, पण अति तिथे माती असं होऊ लागलं आहे. व्हॉट्सअप, इन्स्टा, युट्यूब बघताना वेळ किती जातोय हेच कळत नाही. वेळ जात नाही म्हणून ऑनलाईन खेळ खेळतो किंवा स्क्रोल करत राहतो. घरात तर संवादच कमी झालाय. नात्यांमधलं अंतर वाढतंय. जीवनातले छोटे छोटे क्षण मनसोक्त जगणं सोडून त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यातच आनंद मानायला लागलोय. सर्च केलं की सगळे प्रश्न मिटतील असं वाटतं, पण खरंच असं होतंय का? सगळे अवतीभवती असूनही आपण एकटे आहोत असंच वाटत राहतं. डोळे चुरचुरतात, झोप लागत नाही, पण हातातला मोबाईल काही ठेवू वाटत नाही. खरं तर ध्यास एकच होता, उत्कृष्ट बनवूया जीवनाची फाईल. पण काय सांगावं तुम्हाला, हातात पडलाय ना मोबाईल. धन्यवाद.